नमस्कार. आज आपण सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या माध्यमातून गौरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री गिरिजा प्रभू ही मुख्य भूमिका साकारत आहे. तिच्याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. गौरी एक मोठ्या घरात मोलकरणीसारखे काम करत होती. ती महाराणीसारखे वावरली हे दाखवलं आधी त्यांनी. तिला अत्याचार अजिबात सहन झाला नाही. आता तिची पूर्णपणे आज आपण नित्या म्हणून माहिती पाहणार आहोत. जन्म 27 नोव्हेंबर 2000 मध्ये गोवा येथे झाला. तर शालेय शिक्षण PDAS इंग्लिश मिडियम स्कूल येथे त्यांनी पूर्ण केलं. कॉलेज ग्रॅज्युएशन आबासाहेब गरवारे कॉलेज येथे त्यांनी पूर्ण केलं. त्यांना आवड आहे पेंटिंग, ॲक्टिंग, डॅन्सिंग असा त्यांचा आवड आहे. आवडता रंग आहे लाल निळा असा आहे. त्यांना फिरायला देखील खूप आवडतं. फॅमिलीसोबत एन्जॉय करायला आवडतं. तर तिने डॅन्सर म्हणून त्यांना खूप आवड आहे. डॅन्सर म्हणून त्यांनी अनेक स्पर्धेत देखील डान्स इंडिया डान्स यामध्ये देखील त्यांनी भाग घेतला होता. तर आता सध्या त्यांनी मंदार जाधव या सहकलाकारासोबत काम करत आहेत. त्यांना पुनर्जन्म असं दाखवण्यात आलेलं आहे. पुनर्जन्मामध्ये त्यांचं नाव नित्या आणि अधिराज असं त्यांचं नाव आहे. तर त्यांच्या आईवडिलाबद्दल म्हणजे परिवाराबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. त्यांच्या परिवारामध्ये आई, वडील, बहीण, भाऊ असा परिवार आहे. छोटासा आणि छानसा परिवार आहे. त्यांच्या आईचं नाव आहे तनुजा प्रभू, तर वडिलांचं नाव आहे गिरीश प्रभू. दोघांना देखील सारखे तिने फिरायला घेऊन जात असते. आणि त्यांच्या भावाचं नाव आहे गौरव प्रभू. त्यांचे काही फोटो आपण या सोशल मीडियाद्वारे आपण आज पाहत आहोत. अनेक स्पर्धेत देखील भाग घेतला आहे. कमी वयातच अत्यंत नाम कमावणारी व्यक्ती म्हणजेच गिरिजा प्रभू. आता आपण सिरियलबद्दल जाणून घेऊयात. तुझा दुरावा हे 2018 मध्ये त्यांनी सुरू केलं. त्यामध्ये देखील त्या चित्रपटात देखील त्यांनी काम केलं. काय झालं कळेना, 2018-2019 काय झालं कळेना, तुझा दुरावा असे अनेक सिरियलमध्ये त्यांनी भाग घेतला. पण त्यांनी शालेय व महाविद्यालयीन आयुष्यात असताना डान्स स्पर्धामध्ये भाग घेतला होता. त्यांनी डान्स इंडिया डान्स, महाराष्ट्राचा डान्सिंग सुपरस्टार, युवा डान्सिंग क्वीन यासारख्या रिॲलिटी शोमध्ये देखील भाग घेतला. त्यांना डान्ससोबत अभिनयाची देखील खूप आवड आहे. त्यामुळे त्यांना सिरियल एकामागे एक चित्रपट मिळत गेले आणि त्याच्यातून त्यांनी छोट्या कारकिर्दीतून त्यांनी मोठी कीर्ती गाजवली. त्यांना 2020 साली त्यांना सुख म्हणजे नक्की काय असतं ही सिरियल मिळाली. त्यांना ती खरी ओळख त्याच्यामधूनच त्यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी गौरीची मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. त्यांची पहिलीच सिरियल एवढी गाजली की त्याच्यातून त्यांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती उतरली.